हा आहे मुरगुडचा सरपिराजीराव तलाव आणि इथूनच आपण रोज सायकलिंग करतो. घरापासून या ठिकाणी येऊन इथं पण आपण सायकलिंग करत असतो. मित्रांनो, रोज सकाळी आपण फिरण्यासाठी सायकलिंग करत तलाव आणि तलावच्या पुढे असणारा मठ आणि हळदी या ठिकाणी आपण सायकलिंग करत असतो. आज रविवार आहे आणि रविवारी कुठेतरी एका वेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी आपण आज जाणार आहोत. एक वेगळं ठिकाण आपण बघणार आहोत. जवळचंच ठिकाण आहे मुरगुडच्या सरपिराजी तलावापासून दौलतवाडीपासून हळदीपासून लेफ्ट टर्न घेतल्यानंतर जरा पुढे गेल्यानंतर डाव्या साईडलाच ते पठार आहे ज्या ठिकाणी आपल्याला आज जायचं. हा आहे हळदी ते मुरगुड रोड आहे. दौलतवाडीच्या गावच्या पुढून आपण डाव्या साईडला फाट्यावरून हळदी या गावाकडे जाणारा रोडवरती आलेलो आहोत सध्या. आणि ह्या ठिकाणावरतीच आपण जाणार आहोत वरती ते पठार बघायला. जो रविवारचा आमचा एक वेगळा ट्रॅक असतो त्या ठिकाणी. चला. या ठिकाणी आपण सायकल लावलेली आहे. आपण आता मुरगुडपासून या ठिकाणी आलो आहोत. किमान 5-6 किलोमीटर अंतर या ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणी सायकल लावलेलं आहे आणि आता आपल्याला वर जायचं आहे पठारावरती. जे तुम्हाला सांगितलं होतं की आज तुम्हाला मी ते ठिकाण दाखवणार आहे. चला या माझ्या मागोमाग. रविवारी तुम्हाला मी मगाशी म्हणलो होतो की आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे. तर रविवारी देखील आपण एका ठिकाणी आलेलो आहे. तिथं आपल्याला ते पठार बघायचं आहे. खालून आता इथपर्यंत आपण चालून आलेलो आहे. जवळपास 15 मिनिटं गेलेली आहेत आणि इथून पुढे आपल्याला असंच एक 15 मिनिटं गेल्यानंतर वरती आपल्याला ते पठार बघायला मिळेल. ते वरून चालत येत आपण आता जाणार होती वरती ज्या ठिकाणी आपल्याला ते पठार बघायचं, ज्या ठिकाणी पूर्णपणे कातळ. आता ह्या पाठीमाग बघू शकता, इथं ही कातळ आहे. याचं पूर्ण पठार तिथं पाठीमाग आहे. आणि माझ्या ह्या डाव्या बाजूला बघू शकता की आपण सायकली या आपल्या खाली लावलेल्या आहेत. मगाशी आपण सायकल लावल्या आणि आपण आता वरती आलोय ते ठिकाण बघण्यासाठी. तर चला मित्रांनो, त्या ठिकाण बघूयात. आज रविवार. आपल्या रोजच्या सायकल भ्रमंतीमध्ये आपण रविवारी काही अशा ठिकाणांना भेट देत असतो की ठिकाणं आपल्याजवळ असून देखील आपण त्या ठिकाणी पोहोचलेलं नाही आणि त्या ठिकाणी निसर्गाची मुक्त हस्ती उधळण आहे. मी आता या ठिकाणी उभा आहे. आपण मगाशी बघितलं की आपण सायकल लिंक करत या ठिकाणी आता आलेलो आहे आणि ह्या ठिकाणी संपूर्णपणे कातळकडा बघू शकता. माझ्या ह्या उजव्या बाजूला बघा की किती मोठ्या प्रमाणात हा कातळकडा आहे. आणि एवढा मोठा कातळकडा असणारं आपल्या भागातलं हे पहिलंच पठार असावं असं मला वाटतंय. जिथपर्यंत नजर राहील तिथपर्यंत आपल्याला कातळ आणि कातळापासून तयार झालेले हे पठार दिसू शकते. खाली बघू शकताय जो रोड दिसतोय तो आपल्या मुरगुडकडे जाणारा रोड आहे. हळदीपासून त्याच्या पाठीमागे मुरगुड तलाव दिसतोय आणि त्याच्यावरतीच धुक्याची चादर देखील आपल्याला बघायला मिळते. असं हे अद्भुत निसर्ग सौंदर्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. तेव्हा नक्की वेळ काढून आपण ह्या ठिकाणी भेट देणं